मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात दोन गोष्टी. पहिली म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईची दुसरी लाईफलाईन समजली जाणारी लाल बेस्ट बस. परंतु गेल्या 2 दिवसांपासून मुंबईचे रस्ते सुने सुने वाटत आहेत. ज्या रस्त्यांवर दर मिनिटाला बेस्ट धावायची तिथे आज शुकशुकाट आहे. मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आज सलग तिसऱ्या दिवशी जागेवरच थबकली आहे. कारण आहे बेस्ट कामगारांचा बेमुदत संप. आज या संपाचा तिसरा दिवस आहे आणि मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच लोकलच्या गर्दीने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता कामावर जाण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट पैसे मोजून ऑटो किंवा रिक्षा टॅक्सी करावी लागत आहे. परंतु हा संप नेमका का झालाय, या संपाच्या मागे कोणत्या संघटना आहेत, त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जो मेस्मा कायदा लागू केला आहे तो नेमका काय आहे, या कायद्यामुळे कामगारांवर काय कारवाई होऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे आणि अगदी सोप्या भाषेत पुढच्या काही मिनिटातच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज संपाचा तिसरा दिवस उजाडला तरीही बेस्ट प्रशासन, सरकार आणि कामगार संघटना यांच्यातील कोंडी मात्र फुटलेली नाही. पहिल्या 2 दिवसात मुंबईतील बहुतांश डेपोंमधून एकही बस बाहेर पडू शकली नाही. काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रशासनाने मोजक्या बसेस रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु काही अज्ञात लोकांनी काही ठिकाणी बसेसवर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे बेस्टच्या गाड्यांचे नुकसान झाले आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. बस चालवायची कशी हा मोठा प्रश्न मुंबई पोलिसांसमोर आणि बेस्टच्या प्रशासनासमोर उभा राहिला. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा राज्य सरकारने एक अत्यंत कडक पाऊल उचलण्याचं ठरवलं. सरकारने थेट मेस्मा म्हणजेच महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट लागू करण्याची घोषणा केली. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर मुंबईत तणाव आणखीन वाढलेला आहे. आता हे समजून घेऊया की बेमुदत संपाचा एवढा मोठा निर्णय कामगारांना का घ्यावा लागला. एका रात्रीत किंवा अचानक हा संप झालेला नाही. या संपाची पाळंमुळं बरीच खोल आहेत. या संपामध्ये कोणत्याही 1-2 नाही तर तब्बल 18 विविध कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या बॅनरखाली या सर्व संघटनांनी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला आहे. या संपामागची मुख्य कारणं आणि कामगारांच्या मागण्या समजून घेऊयात. कामगारांची सर्वात पहिली आणि सर्वात जुनी मागणी म्हणजे बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पाशी कायमस्वरूपी जोडला जावा. बेस्ट ही महापालिकेचीच एक शाखा आहे, परंतु महापालिकेकडून मिळणारे आर्थिक सहाय्य नेहमीच अपुरे पडते. बेस्ट स्वायत्त ठेवण्याऐवजी तिचा पूर्ण भार महापालिकेने उचलावा, जेणेकरून बेस्ट कधीही आर्थिक तोट्यात जाणार नाही, ही त्यांची पहिली मागणी. दुसरं असं की गेल्या काही वर्षांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा नवीन वेतन करार प्रलंबित आहे. महागाई वाढली तरी कामगारांचे पगार मात्र वाढलेले नाहीत. तसेच सध्या बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरले जात आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मूळ कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी पगार दिला जातो. समान काम समान वेतन या न्यायाने कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळावा, ही या संघटनांची दुसरी प्रमुख मागणी आहे. तिसरं कारण म्हणजे कामगार संघटनांचा आरोप आहे की प्रशासन हळूहळू बेस्टचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. खासगी कंत्राटदारांकडून बसेस भाड्याने घेतल्या जात आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. यामुळे भविष्यात बेस्ट पूर्णपणे खासगी कंपन्यांच्या हातात जाईल आणि कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येतील अशी भीती त्यांना वाटत आहे. याशिवाय जे कर्मचारी निवृत्त झालेत किंवा ज्यांनी अनेक वर्ष बेस्टची सेवा केली आहे त्यांना वेळेवर पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळत नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याचा आणि वैद्यकीय भत्त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बेस्ट कामगारांचा हा बेमुदत संप थांबवण्यासाठी सरकारने मेस्मा कायदा लागू केला आहे. मेस्माचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट. भारताच्या संविधानाने नागरिकांना आणि कामगारांना आंदोलनाचा किंवा संपाचा अधिकार दिला आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु जेव्हा एखाद्या संशयास्पद किंवा तीव्र आंदोलनामुळे संपूर्ण शहराची किंवा राज्याची व्यवस्था कोलमडते, सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येते, तेव्हा सरकार या विशेष कायद्याचा वापर करते.
हा कायदा लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. जेव्हा वाहतूक, वीज, पाणी, आरोग्य आणि सुरक्षा यांसारख्या अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी संपावर जातात आणि त्यामुळे जनतेचे अतोनात हाल होते, तेव्हा सरकार त्या सेवेला अत्यावश्यक घोषित करून मेस्मा लागू करते. मुंबईत बेस्ट बस ही अत्यावश्यक वाहतूक सेवा असल्याने सरकारने हा कायदा लागू केला आहे. मेस्मा कायदा लागू होणं म्हणजे कामगारांसाठी आणि संघटनांसाठी धोक्याची घंटा असते. हा कायदा लागू झाल्यानंतर संपाचं संपूर्ण चित्रच बदलू शकतं. याचे गंभीर परिणाम कामगारांवर आणि या संपावर होतात. मेस्मा लागू झाल्याबरोबर कामगारांचा संप हा तात्काळ बेकायदेशीर अर्थात इलिगल घोषित केला जातो. याचा अर्थ असा की आता कामगारांना संपावर राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उरत नाही. या कायद्याअंतर्गत पोलिसांना विशेष अधिकार मिळतात. संपावर गेलेल्या किंवा संपाचं नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पोलीस विदाऊट वॉरंट अटक करू शकतात. मेस्मा अंतर्गत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्याला किंवा नेत्याला 1 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा किंवा दोन्ही एकाच वेळी लागू होते. शिवाय जो कर्मचारी मेस्मा लागू झाल्यानंतरही कामावर हजर होणार नाही, प्रशासनाकडे त्याला थेट नोकरीवरून काढून टाकण्याचे किंवा निलंबित करण्याचे अधिकार येतात. त्यांच्यावर विभागीय शिस्तभंग विषयक कारवाई केली जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर सरकारने मेस्मा लागू करून कामगारांना थेट इशारा दिलाय की एकतर कामावर परत या, नाहीतर नोकरी गमवा आणि जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा. याचा सरळ अर्थ असा आहे की सरकार कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांनाच धमकावून कामावर आणत आहे. यामुळे या संपाची तीव्रता कमी होईल की कामगार आणखीन आक्रमक होतील, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या सगळ्या राजकीय आणि कायदेशीर लढाईत नेहमीप्रमाणे भरडला जातोय तो म्हणजे सामान्य मुंबईकर. बेस्ट बसने रोज साधारणपणे 30 ते 35 लाख प्रवासी प्रवास करत असतात. लोकल ट्रेनने प्रवास केल्यानंतर स्टेशनवरून आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरी जाण्यासाठी मुंबईकर बेस्टच्याच मोठ्या प्रमाणात बसेसचा वापर करतात. गेल्या 3 दिवसांपासून लोकांना ऑफिसला जाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. रिक्षा आणि टॅक्सीवाले मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ज्या प्रवासाला 20 रुपये लागायचे तिथे आता 100 ते 150 रुपये मोजावे लागत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांचे बजेट यामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे की ते कामगारांची चर्चा करण्यास तयार आहेत, परंतु मुंबईकरांना ओलीस धरून केला जाणारा हा संप खपून घेतला जाणार नाही. बेस्ट आधीच हजारो कोटी रुपयांच्या तोट्यात चालत आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांच्या सर्वच आर्थिक मागण्या एका झटक्यात मान्य करणं प्रशासनाला कठीण जात आहे. मात्र कामगार संघटनांचा असा आरोप आहे की बेस्ट प्रशासन गेली कित्येक वर्ष केवळ चर्चाच करत आहे. त्या चर्चांवर निर्णय काही घेत नाही आणि म्हणूनच कामगारांनी बेमुदत संपाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. आता प्रश्न पडतो की यावर तोडगा काय? मेस्मा लागू करून सरकार कामगारांना तात्पुरते कामावर आणू शकेलही, परंतु कामगारांच्या मनात असलेला असंतोष कायम राहील. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे चुकीच्या आहेत असंही नाही, कारण महागाईच्या काळात घर चालवणं त्यांना कठीण जात आहे. 1991 पासून सुरू झालेल्या खाजगीकरणाने देशात बेरोजगारीचा डोंगर उभा केलाय. जी समस्या 1991च्या आधी जेवढी नव्हती तेवढी मोठी ती या खाजगीकरणाने बनवली आहे. त्यामुळे बेस्टचंही खाजगीकरण होणार असेल व त्यामुळे वाढत्या बेरोजगारीत आणखीन भर पडणार असेल तर या खाजगीकरणाला विरोध करणं हे प्रत्येकाचं काम आहे. एक आरोप असाही आहे की या कंत्राटी पद्धतीमुळेच बेस्टच्या बसेसचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. बेस्ट बसेसचे ड्रायव्हर जिथे बेस्टचे कायमस्वरूपी कामगार असायचे तिथे आता कंत्राटी ड्रायव्हर भरती केले जात आहेत. त्यामुळे ते कंत्राटी चालक जास्तीचा पैसा कमावण्यासाठी आराम न करताच जास्त तास काम करतात. त्याचा परिणाम असा झाला आहे की गेल्या वर्षांमध्ये मुंबईत बेस्टच्या बसेसचे 100 पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. अगदी आकडेवारीच द्यायची झाली तर मार्च 2025 ते मार्च 2026 या वर्षभरात बेस्ट बसेसचे एकूण 108 अपघात झाले आहेत. या चिंताजनक अपघातांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला असून यातील 85% अधिक अपघात हे खाजगी कंत्राटदारांच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी व याला आळा घालण्यासाठी बेस्टचे खाजगीकरण थांबवणं गरजेचं आहे. मुंबई ही कधीच थांबत नाही असं म्हटलं जातं, परंतु जेव्हा बेस्ट थांबते तेव्हा मुंबईचा एक पाय नक्कीच लंगडा होतो.
आशा करूयात की आज यावर काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल आणि मुंबईची दुसरी लाईफलाईन बेस्ट बस पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर दिमाखात धावताना दिसेल.